बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। आज देगलूर शहरामध्ये गुंबदबेस येथील अरब बोली खादिम कब्रस्तानच्या बांधणीवारचे काम सुरू करण्यात आले। त्याप्रसंगी माननीय आमदार जितेश अंतापूरकर व तसेच मोगलाजी यांना शिरसाटवार नगरपालिका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत बांधणीवारचे खोदकाम सुरू करण्यात आले व त्यांच्या MLA फंडा निधीमधून 10 लाख रुपयाचा निधी देण्यात आला। त्याप्रसंगी सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांचे आभार मानले। हे होते आजचे बातमीपत्र। तोपर्यंत पाहत रहा यांचे न्यूज टीव्ही देगलूर। धन्यवाद। बंद था 1965 में। ये पूरे कब्रिस्तान बंद होने के बाद नया कब्रिस्तान हमारे दरगाह के पीछे जो आज जो कब्रिस्तान में जो दफन होती है, वहाँ पे जो हमारी जो दफन भूमि है जिसको हम कब्रिस्तान कहते हैं, वो कब्रिस्तान 65 साल के बाद 1965 में वो कब्रिस्तान चालू हुआ था। और हमारे पास आमदार साहब, मैं अभी संचालन से पहले मैं आपको जो है ना ये बात बताना चाह रहा हूँ कि देगलूर शहर के अंदर, अरे हमारे शहर के अंदर टोटल 27 कब्रिस्तान हैं मुस्लिम समाज के, और अलग अलग बिरादरियों के, कुछ देशमुखों के हैं, कुछ खाजियों के हैं, कुछ मोमिन बिरादरी की है, कुछ सैयद घराने के, ऐसे तकरीबन जो है ना जिसके उसके अपने अपने कब्रिस्तान थे। 27 कब्रिस्तान थे। वो 27 कब्रिस्तान के अंदर जो है ना आज बड़ी मुश्किल से 7 या 8 कब्रिस्तान के खाली लोगों को मालूम कि भी यहाँ कब्रिस्तान है, और ऐसे कई कब्रिस्तान है जो गायब हो गए। गायब होने का मतलब लोगों का उसके ऊपर अतिक्रमण हो गया। इसके अंदर हमारे समाज की भी गलती है, हमने कभी उसको देखा नहीं आज तक। तो मैं आज हमारे जितेश भाऊ अंतापूरकर यहाँ पे हमारे देगलूर बिलोली के जो MLA है, और इन्होंने हमेशा ही विधान सभा में बहुत से प्रश्न जो है ना इन्होंने बिल्कुल लड़ के झगड़ के, हालांकि अपनी सत्ता नहीं रहने के बावजूद भी जो है ना इन्होंने अपने बहुत से प्रश्न वहाँ मांगे। उनके बहुत से जो है ना उनके वीडियो वायरल हुए, बहुत सी जगह इनके कुछ काम अच्छे लोगों के सामने आए। तो मैं आपसे एक विनती करना चाहता हूँ आमदार साहब कि जो कब्रिस्तान पे कब्जे हो गए उसके लिए वक्फ बोर्ड है, उन्होंने अपनी लड़ाई लड़ रहे, मगर अब जो हमारे जो कब्रिस्तान जो सिलक है अभी, वो कब्रिस्तान के लिए जो है ना जो बाउंड्री वाल का जो काम है, या उसके जो उसके गेट का काम है, या उसके ऊपर जो बेहुरमती हो रही लोगों कब्रिस्तान के ऊपर, तो उसकी जो है ना बाउंड्री वाल बनाने के लिए आप हमको इसके तरफ मदद करना हमारे मुस्लिम समाज की तरफ से बहुत ही ज़रूरी है। मैं सभी मुस्लिम समाज की तरफ से आपको विनती करता हूँ कि जो हमारे जो कब्रिस्तान जो बचे वाले हैं उसको तो कम से कम हम बचाने के लिए कोशिश कर रहे हैं। और आज आपने जो हमारे को इस कब्रिस्तान के लिए, जिसका नाम अरब की बॉडी कब्रिस्तान बोलते हैं, इसको बस्तान शाह वाली कब्रिस्तान बोलते हैं इसको, आप जो हमको जो 10 लाख रुपए दिए इसके एक कब्रिस्तान के बाउंड्री के लिए, मैं पूरे देगलूर शहर के मुस्लिम समाज के तरफ से मैं आपका शुक्रिया अदा करता हूं। और इसके बाद मैं हमारे
देगलूर शहर के अभी माजी के अफिलों को तो अभी रनिंग पीरियड हमारे अध्यक्ष साहब का चालू है, मुगलई शशोर साहब का, इनको तो माजी तो बोलने नहीं आता अभी। तो मैं इनसे गुजारिश करना चाहता हूं कि जो अपना जो अल्पसंख्यक जो बजट जो फिलों को जो पेंडिंग है, जो इसके ऊपर जो स्टे था, आप तुम जो गवर्नमेंट में जो डिक्लेयर कर रहे थे, उसके बाद ये गवर्नमेंट चेंज होने के बाद जो उसके ऊपर स्टे लगाया गया, तो आप वो स्टे उठाकर जो हमारे 3.5 करोड़ रुपए 5 करोड़ रुपए जो कब्रिस्तान के लिए, जो अल्पसंख्यक के लिए जो तुम जो बजट मंजूर किए थे, तो मैं मुगलाजी शेषटवार से साहब से भी गुजारिश करता हूं और हमारे अंतापुरकर साहब से भी गुजारिश करता हूं कि वो बजट अल्पसंख्यक समाज के लिए अभी सबसे हमारे बदकिस्मती की बात यह है कि जिस जमाने में हमारा दौर था, हमारे लोगों ने कुछ किया नहीं। आज तो हमारा कुछ दौर है नहीं। अब सिर्फ खाली आपके पास जो है ना, खाली आना, विनती करना और हमारे लिए कुछ, समाज के लिए कुछ मांगना, कुछ बाउंड्री वाल के लिए, बाकी तो हमारे लिए कुछ बचा नहीं है अभी। तो हमारे शिवाजी देशी साहब, हमारा बोलना ये है, मेरा खुद का बोलना ये है कि आप लोग जो है ना, अभी महाविकास आघाड़ी और अपना इंडिया अलायंस जो बन रहा है अभी, तो ये पूरे के पूरे सेक्युलर लोग जो है ना, इसके अंदर आज इकट्ठे होके अपने जो फिलहाल जो बीजेपी पार्टी है या मोदी के खिलाफ में अपन जो लड़ रहे हैं, तो उसके अंदर आज मुस्लिम समाज टोटली पूरा कंप्लीट कांग्रेस के साथ में है। और आज की न्यूज ऐसी है कि प्रकाश अंबेडकर साहब भी जो है ना अपने साथ में जुड़ने वाले हैं। तो आने वाले दिनों के अंदर एक सभी सबको ये गारंटी है कि इंडिया अलायंस जो है ना, पूरे महाराष्ट्र के अंदर अपने आमदार खासदार पूरे चुन के आएंगे और अपन जो है ना अच्छे से अच्छे काम करने के लिए कोशिश करेंगे। मगर वो आने की बात है। मगर आज जो हमारे जो मसले हैं, ये मसले के ऊपर जो है ना, आमदार साहब, नगर अध्यक्ष, पूरी पार्टी के लोग जो है ना, ये मुस्लिम समाज के लिए ध्यान देना जरूरी है कि तो ये समाज हमेशा आपके साथ में है और आपके साथ में रहेगा। तो मैं इसके बाद हमारे देगलूर शहर के माजी नगर अध्यक्ष मुगलाजी शेषटवार साहब से गुजारिश करता हूं, ठीक है। तो मैं इसके बाद जो है ना, मैं देगलूर नगर परिषद के गठ नेता जनाब महमूद भाई से गुजारिश करता हूं कि अपने ख्यालात का इजहार करें। खुदा हाफिज। आदरणीय प्रीतम देशमुख साहब, हमारे बाबूजी शंकर वाडेवार साहब, मेरे प्रिय मित्र पिंटू देशमुख साहब, हमारे युवक कांग्रेस के अध्यक्ष जनार्दन जी और मेरे समाज के लोकप्रिय लोगों, हमारे मार्गदर्शक शत्रुघ्न वाघमारे और यहाँ के सभी नागरिक, पहली बात तो मैं आमदार साहब का शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि देर से ही सही कुछ ना कुछ हमारे को दिया। 10 लाख रुपए निधि मुसलमानों के लिए मायने नहीं रखती सब, मगर आप दिए, मुसलमानों को याद करके हम आपका शुक्रिया अदा करते। मगर ये 10 लाख से कुछ होने वाला नहीं है। देगलूर में 20,000 मुसलमान हैं। देगलूर के लोकप्रिय नगर अध्यक्ष मुगलाजी शेषटवार एक ध्येय लिए थे कि देगलूर के हर नागरिक को हर सुविधा पहुंचाऊंगा। वो सुविधा पहुंचाते हुए देगलूर के लास्ट स्टेप में जब हमारी नगर पालिका आई थी, मुसलमानों की पूरी कमेटी को लेके बातचीत करके कंतेवार साहब के नेतृत्व में देगलूर नगर परिषद को मुगलाजी शेषटवार 3,55,00,000 रुपए देगलूर के कब्रिस्तानों को निधि मंजूर करे थे, जो पूरे महाराष्ट्र में पहली बार देगलूर नगर परिषद को इतना बजट आया था। मगर हमारे दुर्भाग्य कि सरकार गिरने की वजह से 3,55,00,000 रुपए हमारे वापस चले गए और उसको स्टे आ गया। मैं और एक बार मुगलाजी से विनती कर दूं, आप में वो ताकत है, आमदार साहब के सहकार्य से आप कंतेवार साहब को लेके, बड़े गांवकर साहब को लेके, अशोक राव साहब को विनती करो कि देगलूर को 3.5 कोटी मंजूर करे, तो ये मुसलमान तुम्हारे साथ है। आज हमारे जो भाई है, हमारे जो पड़ोसी भाई है, आज गर्व महसूस करते हैं आपके ऊपर कि 3 कोटी का आप इतना सुंदर वहाँ शमशान भूमि बनाए। शत्रुघ्न, अपने दिल की बात कई बार पत्र लिखो। शत्रुघ्न, मैं आपको विनती करता हूँ, हमारी भी दिल की बात लिखो। हमारा क्या दिल नहीं है क्या? हमारा भी दिल की बात लिखो। हमारे को क्या मजबूरी आ रही है आज? हमारे समाज के लोग हमारे को थूकते यहाँ से जाते हो क्या पे, तुम्हारे को लोग प्रतिनिधि बनाए, क्या काम के तुम सब समाज के लिए नहीं करते? कर रहे मीरामुद्दीन भाई, कर रहे, सब कर रहे, मगर हमारी विनती है, हमारी नाराजगी है आमदार साहब, हम आपके नए सामने तो किसके सामने रोएंगे? हमारे बहुत प्रश्न है
जैसा मीरामुद्दीन भाई साहब बोले, आप 27 कब्रस्तान है, 27 में से 6 तो जिंदा करो, खाली 27 कागज पे दिलों में नहीं है। आज इतना बड़ा कब्रस्तान है। 66 साहब क्या मुसलमान के है क्या? करतेवार साहब क्या मुसलमानों के है क्या? मगर मुसलमानों को हम के खांधे खांधा लगा के ठहरे। तुम जाओ ना, सब मिल के जाओ, ऐसा प्रोग्राम लेने से कुछ नहीं होता। उनको जाके विनती करो हमारे को बजट दो बोल के। नहीं तो ये राजकारण में रह के हमारे को भी खुशी नहीं है। जब समाज के जूते खाएंगे तो खुशी नहीं है। हमारी विनती है, मुगलाई जना पे मेरे को भरोसा है, वो बिल्कुल उन्होंने कोशिश करेंगे और 3.5 कोटी देगलूर के वो स्टे को हटा के लाएंगे। वैसा लाएंगे तो हम काम करेंगे फक्र से, नहीं तो हमारे को जरूरत नहीं है। हम घर में बैठ के बिल्कुल हमारा कर्तव्य है। वोट सेकुलर है, आज संविधान का दिन है। आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर बोलने का हक दिए। मैं खुश नसीब हूँ आज के दिन मैं बोल सकूँ। आज इतना बड़ा दिन है हमारे लिए। आज हमारा संविधान रिपब्लिकन डे बोल के हम मनाते। आज इतना बड़ा दिन है हमारे लिए। आज जो हम ये देश का झंडा फहराए, संविधान की जो बुनियाद रखे, उसके ऊपर ये बोलने का मौका मिला मेरे को। मेरे बात से किसको नाराजगी होती होगी तो मैं आपसे रिक्वेस्ट करके माफ़ी चाहता हूँ। आमदार साहब, मुसलमानों के बहुत मुद्दे। देगलूर के लोकप्रिय नगर अध्यक्ष देगलूर के कब्रस्तान के लिए 5 एकड़ जमीन आरक्षित करे। 5 एकड़ जमीन मुसलमानों की ईदगाह के लिए आरक्षित करे। 20 साल से कोई देगलूर का नगर अध्यक्ष कोई जमीन आरक्षित नहीं करा। कंटेवर साहब के सामने टाउन प्लानिंग हुआ था तो उसको दिशा देने का काम मोगलाजी शिव शटवार दिया। अब वो दिशा को बॉम्बे में मंत्रालय में हिलाने का काम आपका आनंद साहब। हमारे को 5 एकड़ जमीन आरक्षित करे वाली है। 5 एकड़ जमीन ईदगाह को आरक्षित करे वाली है। 2 एकड़ जमीन हमारे स्लाउटर हाउस के लिए आरक्षित करे वाली है। कौन लड़ेगा हमारे लिए? कौन लड़ेगा? क्या मुसलमान का देगलूर नांदेड़ सेल से MLC MLA ये क्या जाके उनको विनती करके हमारे मुद्दे उठाओ? तुम हमारे आमदार है, तुम हमारे भाई है, बड़े भाई है, हमारे बड़े बड़े नेता है। तो खादा लगा के काम करने का हम काम करते। अब हमारे फसी साहब आए, उन्होंने भी उनकी दीद की बात बोलेंगे। मगर हमारे को ये बोलना है साहब, हम पूरा समाज आपके साथ है। आप हमारे लिए लड़िए, हमारे कब्रस्तानों के लिए लड़िए, हमारे जगह के लिए लड़िए। जगह आरक्षित करे वाली है नगर अध्यक्ष साहब ने, वो आरक्षित जगह हमारे को ला के दे रही है। आज देगलूर की आबादी कम से कम बढ़ती जा रही है। 25-40 हज़ार मुसलमान है। एक कब्रस्तान, नाजिम भाई, एक कब्रस्तान खोदे कितने लाश निकलते? बार बार वही ये बोलना जरूरी है, ये बोलना जरूरी है। इसलिए मैं आज को विनती कर रहा हूँ कि आने वाले दिनों में आप हमारे साथ रहिए। हमारे जो मूलभूत सुविधा है हमारे लोक प्रतिनिधियों से पूछिए, हमारे जवाबदार लोगों से पूछिए और आने वाले दिनों में हमारा साथ दीजिए। इतना बोल के मैं मेरी 2 बात अल्फाज खत्म करता हूँ। आपका बहुत बहुत शुक्रिया, आपने इस कब्रस्तान को निधि दिया। आप यहाँ से आगे पीछे जाने वाला मुसलमान आपको याद करेंगे। जय हिंद, जय भारत। हेलो, मैं बेस में आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापुकर साहेब, देगलूर शहराचे आमचे मोठे बंधू घंटेवार साहेब, देगलूर तालुक्याचे अध्यक्ष शिवाजी देशे बळेगावकर साहेब, माजी सभापती नाईक साहेब, प्रीतम देशमुख साहेब, जनार्दन बिरादर साहेब, पिंटू पाटील अचेगावकर, शंकर वद्यावर भाऊजी, फसीबाई, या ठिकाणी उपस्थित असलेले राजाराम कांबळे, आमचे कार्याध्यक्ष मीराबाई, देगलूर नगरपालिकेचे गटनेते शेख महमूदभाई, देगलूर या ठिकाणी उपस्थित असलेले जियाभाई, शत्रुघ्न वाघमारे साहेब, सुशील कुमार देगलूरकर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, सर्वांचा माफी मागतो। या ठिकाणी हा जो कंपाऊंड दिलेला आहे देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार 10 लाखाचं कंपाऊंड या ठिकाणी दिलेलं आहे। तर परवाच मी मुंबईला गेलो होतो, त्या ठिकाणी 7 डिसेंबर 2023 या ठिकाणी स्थगिती देगलूरचे पूर्ण कंपाऊंड सार्वजनिक कब्रस्तान असेल, रोजा मस्जिद असेल, मौला तकिया असेल, काजी साहेबांचा असेल, आमच्या फसीबाईच्या ते त्या ठिकाणी तो कब्रस्तान असेल। देगलूर शहरातील जेवढे कब्रस्तान 7 ते 8 कब्रस्तान आहेत पूर्ण त्या ठिकाणी देगलूर आमच्या नगरपालिकेकडून या ठिकाणी 3 कोटी रुपये परवा 7 डिसेंबर
2023ला जो स्थगिती होतं ते उठवण्यात आलेलं आहे आणि याचं प्रत शासन का पत्र है ना महाराष्ट्र शासन विकास विभाग शासन क्रमांक 12 मंत्रालय मुंबई दिनांक 7 डिसेंबर 2023 संबद्ध विकास विभाग शासन निर्णय क्रमांक 6 जुलाई 2022 दिनांक 8 अगस्त 2022 दिनांक 2 अगस्त 2022 दिनांक 11 अगस्त 2022 संबद्ध 1 ते 4 येथील निर्णय राज्यातील विविध नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत याच्या विकास कामाच्या शासन निर्णयांना देण्यात आलेल्या स्थगिती काही शासन निर्णय स्थगिती यापूर्वी उठविण्यात आल्या आहेत तरी अवरीत सर्व शासन निर्णय स्थगिती आदेश उठविण्यात येत आहे। या संदर्भात 1 ते 4 या येथील शासन निर्णयातील अन्य अटी व शर्ती राहतील। महाराष्ट्र राज्यपाल आदेश अनुसार या नावाने देगलूर शहरातील जेवढे कंपाऊंड आहेत या ठिकाणी मी केव्हाही जात असताना या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी घाण या ठिकाणी करत होते, तेव्हा मी पाहिलो। तेव्हापासून आपण विचार केला की देगलूर शहरात परवा सार्वजनिक आपलं कब्रस्तान असेल त्या ठिकाणी सुद्धा नालीची पूर्ण पाणी त्या ठिकाणी जात होतं। परत या ठिकाणी नालीचं सुद्धा काम या ठिकाणी चालू आहे आणि नारगड रोडचं सुद्धा पाणी त्या ठिकाणी जो नाली आज पूर्ण कंप्लीट झालेलं आहे। आणि देगलूर शहरातील कोणतेही कब्रस्तान काजी साहेबचं असेल, रोजा मस्जिद असेल, मौला तकी असेल, फतीबाईचं असेल आणि जेव्हा आमचे कैलासवासी कैसरदेशी कैलासवासी कैसर देशमुख आमचे मार्गदर्शक होते। त्यांचं स्वप्न होतं की आमच्या देश सुद्धा कब्रस्तानला कंपाऊंड व्हायला पाहिजे, पण त्यांचं सुद्धा स्वप्न पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे आणि देगलूर शहराचं सर्व कब्रस्तान या ठिकाणी पूर्ण येत्या 2 महिन्यात कब्रस्तानचं काम 100% चालू होणार आहे। आणि महबूब म्हणल्याप्रमाणे या देगलूर शहरातील जेवढे मुस्लिम बांधव आहेत त्या सर्व मुस्लिम बांधवांच्या नगरीमध्ये सुद्धा पूर्ण सीसी रस्त्याचं काम 100% या ठिकाणी झालेलं आहे। आज नारंगण रोड कोणत्याही ठिकाणी तुम्ही जावा त्या ठिकाणी आज काम चालू आहे आणि पूर्ण काम कंप्लीट व्हायचं मार्गावर आहे। आज प्रभाग 5 असेल त्या ठिकाणी 100% रोड झालेले आहेत। प्रभाग 3 80 ते 90% त्या ठिकाणी आज रोड झालेले आहेत। ज्या ठिकाणी नवीन आबादी असेल त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आम्ही सर्वांनी या ठिकाणी आमदार साहेबांच्या आशीर्वादानं माननीय आमचे आशीर्वाद चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपण घेण्यात आलेलं आहे आणि पुढेही काही आपलं असेल तर आम्ही पूर्ण करण्याचं ग्वाही आम्ही सर्वजण देतो आणि आम्ही आपल्या सर्वांच्या पाठबळावर आम्ही निवडून आलेलो आहोत आणि आपल्याला आम्ही कधी जीवनभर आम्ही कधी विसरणार नाही आणि आपल्या ताकदीवर आम्ही सर्वजण या ठिकाणी निवडून लढलो आणि तुमचं काम स्वप्न पूर्ण करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आम्ही पूर्ण करू। आणि आमचं नवीन डीपी चालू असता डीपी जेव्हा चालू केला आपण त्या डीपी मध्ये सुद्धा यासाठी ईदगासाठी 5 एकर आपण आरक्षित केलेलं आहे आणि कत्तलखान्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी 2 एकर आरक्षित केलेलं आहे आणि स्मशानभूमीसाठी सुद्धा त्या ठिकाणी 5 एकर आपण त्या ठिकाणी आरक्षित केलेलं आहे। आज तो फाईल मुंबईच्या टेबलवर आहे आणि ते होईल आणि आमदार साहेबांना विनंती आहे की आपण थोडं त्या ठिकाणी बसून थोडं आपण पाहिलं तर 100% ते सुद्धा आपलं काम पूर्ण होईल। या ठिकाणी आम्हाला बोलावून या ठिकाणी जो स्वागत केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की कोणीही बांधव आमच्यावर नाराज राहू नये आणि 100% आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू आणि काही चुकले असेल छोटे मोठे कोणते गल्याबोळ्या असतील तर ते काम पूर्ण करण्याचं काम
पूर्ण करू. आणि परवाच आमच्या भाऊभावांचं थोडं परवाच घर बांधले, जेव्हा त्या ठिकाणी रोड काहीच चालू नसताना सुद्धा त्यांनी आम्ही जेव्हा सर्वेक्षण केलो तेव्हा घराचं बांधकाम सुद्धा झालेलं नव्हतं. परवा जाऊन पाहिलं त्यांचं घराचं बांधकाम आहे आणि त्यांचं सुद्धा आपण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि त्यांना आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या पावसाळ्यात जेवढे काही रस्ते असतील ते पूर्ण करण्याचं काम आम्ही सर्व मिळून करू. या ठिकाणी आमचं बोलवलं, आमचं स्वागत केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नहीं है, तुम्हारे दिमाग से बात निकाल दो कि दिल की बात है. कैसा है कि महमूद को जो दिल को तकलीफ हुई उन्हें अपने दिल की बात बोला उन्हें, और मेरे को जो तकलीफ हुई मैं दिल की बात बोला. और इतने समाज के लोग जो बैठे वाले हैं तो सबका बोलना ये है कि भाई सबके काम होते, हमारे काम क्यों नहीं होते. ठीक है भाई, देर आए दुरुस्त आए, कम से कम एक बार काम की तो शुरुआत तो हुई. तो आमदार साहब का मैं पूरे समाज के तरफ से शुक्रिया अदा करता हूँ. और मैं जितेश भाव अंतापुरकर साहब से गुजारिश करता हूँ कि वो अपने ख्यालात का इजहार करें और आने वाले दिनों में मुस्लिम समाज के लिए जितनी हो सके उतनी मदद. क्योंकि साहब हमारा हक तुम्हारे ऊपर है, क्योंकि हमने आपको जो है ना पूरे 99% और हम कांग्रेस को वोट डाले, 100% और कांग्रेस को डाले हम, और कोई पार्टी को वोट नहीं डाले मुस्लिम समाज के लोग. तो फिर भी हमारा हक बनता है आपके ऊपर. तो मैं आपसे गुजारिश करता हूं कि आप जो है ना अपने ख्यालात का इजहार करें. आज आपल्या देगलूर शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या कंपाऊंड वॉलच्या भूमिपूजनाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित देगलूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शिवाजीरावजी देशमुख बाळेगावकर साहेब, देगलूर शहराचे शहराध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शंकररावजी कंटवार साहेब, या नगरीचे नगराध्यक्ष आमचे मोठे बंधू लोकप्रिय मोगलाचंद शिरशेटवार साहेब, तसेच आमचे मोठे बंधू नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रीतमजी देशमुख साहेब, समाज कल्याणचे माजी सभापती समीर साहेब, आमचे पटेल साहेब, सर्व पत्रकार बांधव उपस्थित, सर्वच माझे सर्व मुस्लिम बांधव, आज या ठिकाणी आपण आमदार फंडातून कब्रस्तानाच्या कंपाऊंड वॉलसाठी मी असा निधी जाहीर केला होता. आणि मेरामुद्दीन साहेब आणि आमची मी निवडून आल्यानंतर वारंवार चर्चा होत होती. आणि त्यानंतर मी लगेचच त्यांना चर्चा झाल्याच्या नंतर आम्ही हा निधी लगेच पत्र मी त्यांना देऊन टाकलं आमची चर्चा झाल्यानंतर. आणि त्यांनी व्यवस्थितरित्या पाठपुरावा केला, परंतु काही करत असताना अडथळा वेळ नाही लागला. मी तुम्हाला खात्रीचं सांगतो, दिलेल्या वेळेत कामाची जरा तारीख आपण बघितली ती फार आधीची आहे, परंतु प्रोसिजरला जी वेळ लागली ती लागली. त्याची जी टेक्निकल सँक्शन प्रमाण जे काय होत असतं त्यामुळे जो वेळ लागला. परंतु एक मनापासून एक भावना असते, आपल्या मुस्लिम समाजातील बांधवांना विकासाच्या जे जे काय करता येईल त्यासाठी सर्वतोपरी आमचे प्रयत्न नेहमीच चालू असतात. आता थोडा जुनी पार्श्वभूमी जर घेऊन सांगायचं झालं, आपण देगलूर नगर परिषद ही काँग्रेसच्या ताब्यात निश्चितपणे होती. मोगलाचंद शिरशेटवार साहेब हे नगराध्यक्ष होते, परंतु त्यांच्याही काळात संघर्ष होता. 2017 पासून मला वाटतं 2017 साली आपण, आणि त्यावेळी सुद्धा सरकार हे काय आपलं नव्हतं. आणि जो काही निधी आणावा लागत होता तिथं मुंबईला फार उठाठेव संघर्ष करून आणावा लागत होता. त्याचे अध्यक्ष साहेब आणि बऱ्याच मेहमूद भाईंना पण माहिती आहे, मीरामुद्दीन साहेबला माहिती आहे, आपले इलियास साहेब आहेत, सर्वांनाच माहिती आहे की बाबा तिथं काय मुंबईला हे जे सरकार आहे ना आत्ताचं भाजप सरकार, हे काय सांगण्याची गरज नाही. कशा पद्धतीचं राजकारण हे काँग्रेसच्या आमदारांबरोबर करते हे काय सांगण्याची कोणालाच गरज नाही. आज तुम्ही टीव्हीवर पाहताय, अहो एखाद्याचा पक्ष काढून घेऊन तो पक्ष तुमचाच नाही इथपर्यंत याची मजल गेली. आता आम्ही तर सर्वसामान्य आमदारच आहोत, आमची काय तिकडे आम्हाला काय संघर्ष करावा लागतो तुम्हाला सांगता येत नाही. परंतु आहे
तर माझी निवड तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अध्यक्षांनी सगळी कामं जी केली आपल्या परिसरामध्ये ती त्यांनी सत्ता नसतानाच आणली. जो संघर्ष करतो आहेच. आपण 19ला माझे वडील स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेबांना निवडून दिलं, वाघमारे साहेब. परंतु गोष्ट अशी घडली, दुर्भाग्य असं झालं की कोविड लागला होता आणि सर्व निधी हा मी तुम्हाला सांगतो कोरोनासाठी वळवला गेला. आपल्या परिसरामध्ये जेवढ्या PHC आहेत त्या प्रत्येक PHCला आज ॲम्ब्युलन्स दिलेली आहे वडिलांच्याकडे, आणि आपल्याकडे ऑक्सिजनचा प्लांट आणण्यात आला. असे बरेच आरोग्यासाठी जे जे काय करता येईल ते वडिलांनी त्यावेळेस केलं, कारण त्यावेळी विकास कामासाठी एकही निधी देता येत नव्हता. 19 पासून सांगतो. आणि सगळा निधी हा फक्त आरोग्यावर वळवण्याचा. त्याच्या आपण सर्वजण साक्षीदार आहोत, सर्व श्रुत आहोत, ज्ञात आहोत. दुर्भाग्यवश कोरोना जसा संपला, दुसरी लाट संपली, वडील गेले आणि आपण मोठ्या मताधिक्यानं आशीर्वादानं, मला 42,000च्या आशीर्वादानं आपण मला निवडून दिलं. आपले मानाव थोडा आभार कमी आहे, मी आपल्या ऋणातच आहे. मी या जागेवर थांबून सांगतो आपल्याला. अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी विशेष लक्ष आपल्या मतदारसंघात दिलं. जेव्हा मी निवडून आल्याच्या नंतर मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, अध्यक्ष साहेबांची माझ्या निवासस्थानी भेट झाली. संध्याकाळची वेळ होती आणि आपल्याच कब्रस्तानच्या विषयीची चर्चा झाली. आणि ज्या आता अध्यक्षांनी सांगितलं त्यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि तो त्यावेळेचाच निधी होता जो आता अध्यक्षांनी घोषित केला. करताना कुठं कुठं आपण पोहोचू शकतो. 2 वर्षात तुम्ही बघा, 5 वर्षाची ग्रामपंचायत जर दिल्यानंतर तो व्यक्ती त्याला समाधान करू शकत नाही. बरं, 2 वर्षात मी पूर्ण विधानसभेचं समाधान करताना मी कमी पडू शकतो, परंतु माझे प्रयत्न कमी नाही पडत, हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो. प्रयत्न माझे दिनरात चालू आहे, दिनरात. याच्यावर तुम्हाला निश्चितपणे विश्वास ठेवावाच लागेल. आज माझी तब्येत बरोबर नाही, माझा आवाज बसलाय, पण सकाळपासून मी कार्यक्रमात आहे. आज मी तुम्हाला सांगू, मुस्लिम समाजासाठी मी कोणकोणत्या गावात निधी दिली, मानूर, असे अनेक गाव आहेत की ज्या मी प्रत्येक ठिकाणी ज्या मुस्लिम समाजासाठी मी त्या ठिकाणी निधी दिला आहे. तुम्ही आपल्या कुंडलवाडीला विचारा, जिथे मुक्तार सेट आहेत. मी म्हणतो प्रत्येक गावात थोडा ना थोडा 5-7 लाख रुपये, 8 लाख रुपये निधी पोचला पाहिजे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. आणि मुस्लिम समाजाला घेऊन चालणाऱ्यापैकी मी एक आहे, तुम्हाला मी हक्काने सांगतो. ते वोटर्स नाही, ते माझे जीवाभावाचे आहेत. माझ्यासाठी अर्ध्या रात्री माझ्या आडी अडचणी उभे राहिलेले आपण आहात, मी कधीच विसरू शकत नाही तुम्हाला सांगतो. अरे काही नसताना, वडील गेले असताना किंवा वडिलांकडे काही नसताना ताठ मानेनं वडिलांच्या पाठीशी आप डरो मत, मैं हूं आपके साथ म्हणणारा आपला आपणच होतात. मी हे कधी विसरू शकत नाही, तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो. फक्त काय होतं माहिती का, 70 वर्षाच्या माणसाला बोललं जातं, कारण म्हणतातच ते साहजिकच आहे, मीही केलं असतं, ते काय चुकीचं नाही आहे. फक्त कधीतरी मला असं वाटतं की कधी कधी माझ्याशी आपण हितगुज झालं जर आपलं, तर माझे प्रयत्न जर आपण माहिती करून घेतले तर मी निश्चितपणे कळेल कि मैं क्या काम कर रहा हूँ, मेरी क्या कोशिश चालू है आपके लिए. आज आपल्या मेहमूद भाई यांच्या वॉर्डामध्ये सुद्धा 8 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. जिया साहब आपके वॉर्ड में 5 लाख रुपये है. तसेच रफाई दर्गा येथे एक बोरसाठी आपण पत्र दिलेलं आहे, बोरवेल तिकडे झालेली आहे. आणि माझे सातत्याने प्रयत्न आहेत की आणखी कुठं कुठं काय देता येईल, आपण माझा प्रयत्न चालू आहे. फक्त साहेब मी प्रसिद्धीत किंवा मला ते प करता येईना, समजा तो काही बाब असेल माझी, नाही पण ते करता येईना साहेब, ते पोटातच नाही. दिलगिरी व्यक्त करतो काही बोलताना चूक झाल्या, परंतु ही वस्तुस्थिती आहे साहेब. कधी कधी मी मान्य करतो आजवरचे आमदारांची वेळ वेगळी होती, तुम्हाला निश्चितपणे सांगतो. मला कुठेतरी वाटतं माझ्या मागे संघर्षच आहे, मी निश्चितपणे सांगतो. कारण आमदार बरेच होते आतापर्यंत झाले, पुढेही होतील, परंतु हा जो मधला पिरियड आहे ना देसाईसाहेब, अतिशय वाईट आहे. हा जो पिरियड आहे ना आम्ही जो बघतोय आमदारांना, हा जो पिरियड मिळाला त्याच्यात काँग्रेसचे आमदार असणं म्हणजे त्याला डबल संघर्ष. आणि मी तर तुम्हाला माहिती आहे देसाईसाहेब, वडिलांनी मला राजकारणात असताना आता 15 वर्ष त्या भागाचं वडील प्रतिनिधित्व करतात. एक
मला पद नव्हतं पक्षाचं. मला कधी म्हणे नगरसेवकाला थांब, ना जिल्हा परिषद थांब, ना पंचायत समिती थांब, कधीच म्हणे नाही. त्याच्यात मी निवडून आल्याच्या नंतर मी एवढ्या लेवलला, आता मीना मोदीं साहेबांनी सांगितलं अधिवेशनात एक असं अधिवेशन चुकलं नाही ज्या अधिवेशनात मी आपल्या भागातल्या समस्या मांडल्या नाही. माझ्याकडून मी सर्वतोपरी प्रयत्न करतोय, परंतु काही वेळेस आपल्याला ते बोलून दाखवण्याचा कधी कधी कमी पडतो, होत नाही, त्याचं मीडिया करता येत नाही, ह्याच्यात आम्ही कमी पडलो, मान्य करतो. हा कालावधी कमी आहे, 1 वर्ष चालू झालं नाही की दुसऱ्या वर्षात इलेक्शनच लागलं, त्याच्यामुळे लवकर परीक्षा घेतली जाते माझी. तो काय केलं खूप शॉर्ट टाइम मध्ये, बाबा सुरुवातीच्या वेळेत असलं तर हरकत नाही, 19 ते 20 असं नाही ना, डायरेक्ट 23 ते 24 म्हणजे 22 ते 23 मध्येच मला काय मिळालंय. माझी टर्म कधी चालू झाली, 22 ते 23 मध्ये झाली ना. तर म्हणजे परीक्षा खूप काठोकाठ चालू आहे, अगदी म्हणजे सुरीच्या धारेवरती चक्कूची धार पे मेरी परीक्षा चालू झाली. तुमचं आहे का सांगा तुम्ही, तुमचा कधी फोन आला जरी माझं चुकलं तर मी फोन करू शकतो, काय झालं कांबळे साहेब, असं प्रत्येक वेळेमध्ये होतं. आपण कशात कमी पडू नये ही प्रामाणिक भावना आहे. फक्त या सत्तेमुळे जे काय अडचणी आल्यात ना, त्यासाठी तुम्ही थोडं हात जोडून सांगतो, समजून घ्या, दुसरं काही नाही, एवढं समजून घ्या. माझी दुसरी काही विनंती नाही. आणि आपल्यासाठी मी सदैव, आपल्या देगलूरच्या भूमीच्या साठी मी सदैव अर्ध्या रात्री आपल्या सेवेत आहे, प्रयत्नात आहे. फक्त आपला आशीर्वाद असा राहू द्या. मीना मोदीं साहेबांनी सांगितलं काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचे प्रयत्न मी डोळ्याने बघितले, कारण मीना मोदीं साहेब अशा आमची भेट होत असते, जिया साहेबांची होत असते फोनवरती, आपल्या प्रत्येक नेत्याशी, मुजम्मिल साहेब आपले फोन बोल होत असत. प्रत्येकाला माझी धडपड माहिती आहे, परंतु आमदार रह के क्या वो लेवलचं काम होत वाटतंच, ते साहजिकच आहे, मी मलाही वाटलं असतं. पण माझे प्रयत्न हे अगदी शेवटपर्यंत चालू आहेत. अध्यक्ष आणि आम्ही दोघं मिळून मुंबईच्या लेवलला जे जे काय करताय आजही करू, अध्यक्ष साहेब आपण पुढेही करू. मी तर अध्यक्ष साहेब मुंबईला गेलो, आम्ही कालही आमची भेट झाली मुंबईला अध्यक्ष साहेबांची आणि आमची, या विकास कामाच्या संदर्भातच असंच आम्ही प्रयत्न करून आणि जे जे काय करतील अध्यक्ष साहेब आपण जाऊ. जे जे विकास निधी आपल्याला आणता येईल आपल्या देगलूरच्या विकासासाठी, बिलोडीच्या विकासासाठी, जे जे काय करता येईल ते मी करायला तयार आहे. तुम्हाला मुस्लिम समाजासाठी कुठे कुठे कोणत्या कोणत्या गावात मी निधी दिला आहे याची माहिती माझ्याकडे निश्चितपणे घ्या. कुठंच कधी गैरसमज करून घेणार, प्रत्येक गावात मी थोडाफार निधी तरी कुठेतरी द्यावा ही माझी प्रामाणिक भावनेने मी प्रयत्न करतोय. शहरात मी दिला असेल 20-25 लाख रुपये कमीत कमी दिले असतील. अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याबरोबर आम्ही दोघांनी प्रयत्न करून 3.5-4 कोटीचा जो काही निधी आणण्याचा प्रयत्न करतो तोही चालू आहे. अशा परीने आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत. फक्त तुमचा आमच्यावर विश्वास हा कायम राहावा, गैरसमज कुठंच होऊ नये एवढीच माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. थांबतो. आपण सर्व मुस्लिम बांधवांनी मला बोलवलं, त्यात आपण जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न आपण करतोय. आपला हा शहर ज्या संख्येनं मोठा आहे, निश्चितपणे त्या पद्धतीनं देगलूरचा विकास त्या ठिकाणी व्हावा यासाठी माझे सदैव प्रयत्न आहेत. आपण खरंच या कमी वेळेमध्ये आज खरं तर प्रजासत्ताक दिन आहे, त्या दिनाच्या सुद्धा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. या दिनी मीना मोदीं साहेब आणि सर्वच मुस्लिम बांधवांनी उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतला. मी खरंच समस्त मुस्लिम बांधवांचे मी आभार मानतो. मी आपल्या सेवेत आहे. मुस्लिम बांधवांना मी विनंती करून सांगतो, मी आपला लहान भाऊ आहे, मी आपल्या सेवेत सदैव आहे. आपण जे जे कामं असतील, कब्रस्तानचे असतील, कोणतेही असतील तेही मी करायला निश्चितपणे तयार आहे. फक्त आपण माझ्या सोबत राहा, आशीर्वाद देत राहा, दुआ करा माझ्यासाठी, एवढीच मी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी इसाक पटेल, MCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे या ठिकाणी शमशानभूमीचा कंपाऊंड वॉलचं उद्घाटन आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आला. आपण पाहू शकता त्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये, कमी कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचं धोरण या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेलं होतं. आपण पाहू शकता ते राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करतात. समाजाच्या प्रत्येक गोरगरीब नागरिकांचा, जनतेचा ते या ठिकाणी विश्वासू प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे. आपण पाहू शकता ते गोरगरीब कोणत्याही वेळेस त्यांना कॉल केल्यानंतर ते आवर्जून त्याला परत कॉल करतात आणि त्याची समस्या मांडून लवकरात लवकर त्याची समस्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. शेतकरी असो, कष्टकरी असो किंवा गोरगरीब असो, कोणत्याही जाती समाजाचा असो, त्याचं संपूर्ण पाठपुरावा गरजेपर्यंत, त्याला शांतता गरजेपर्यंत ते आपलं धोरण सोडत नाही. आणि आज आपण पाहू शकता
मुस्लिम समाजाच्या शमशानभूमीला या ठिकाणी त्यांच्या फंडमधून 10 लाख रुपयाचा निधी देऊन या ठिकाणी त्यांनी भूमिपूजन करण्यासाठी उपस्थित झाले होते आणि दुसरीकडे सुद्धा बोर्डची सुद्धा या ठिकाणी सोयीसुविधा मुस्लिम समाजासाठी करण्यासाठी ते आपला फंड देत आहेत आणि आज आमच्यासोबत उपस्थित झाले। आमदार साहेब ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाचा जे अल्पसंख्याक असतात त्यांना त्यांचे तरुण जे मुलं आहेत त्यांच्या हाती काम नाही त्यांच्यासाठी सुद्धा कोणतेतरी व्यवसाय लावून देण्याचा प्रयत्न आपण या तालुक्यामध्ये करणार आहोत। आज आपण देगलूर शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या जाहीर केला होता गेले काही महिन्याआधी टेक्निकल सँक्शन मंजूर होऊन आला। गेले काही दिवसापासून एक योग्य तारीख बघण्याचा योग आम्ही पाहत होतो। आज तो योग आला। आज आम्ही सर्वच शहरातील आम्ही सर्वच प्रतिनिधींनी विचार करून विशेषतः मीरा मोदीन साहेबांनी यामध्ये पुढाकार घेऊन सांगितले की आज 26 जानेवारी या चांगल्या दिनानिमित्त प्रजासत्ताक दिन आहे। या दिनी आपण सर्व मिळून हा या ठिकाणी कार्यक्रम घेऊ आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। आता नुकताच तो संपन्न झाला। आपल्या देगलूरच्या विकासासाठी सदोदित या भागाचे नगराध्यक्ष ज्यांना शिरशेवर साहेब तसेच मी आमदार या नात्याने आम्ही दोघंही सातत्याने या देगलूरमध्ये प्रत्येक समाजाला न्याय मिळावा, त्यामध्ये मुस्लिम समाजाला देखील चांगला न्याय या ठिकाणी मिळावा। लोकसंख्या आपल्याकडे जास्त आहे त्यानुसार निश्चितपणे आपण मुस्लिम समाजाच्या विकासासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे आपण प्रयत्न केले गेले पाहिजेत। त्या उद्दिष्टानंच त्या ठिकाणी जवळपास महाविकास आघाडीचं सरकार असताना 4.5 ते 5 कोटी रुपयाचा निधी देखील कब्रस्तानासाठी त्या ठिकाणी मंजूर झाला होता, परंतु या आत्ताच्या विद्यमान सरकारने त्यावरती स्थगिती आणण्याचं प्रस्ताव त्यांनी केलेलं होतं। परंतु काल परवाच मुलाजाला शिरशेवर साहेब आणि आम्ही दोघांनी मिळून ती स्थगिती उठवण्याचा प्रयत्न केला। ही निधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी मिळालेली होती। आज ती स्थगिती अनेक प्रयत्नातून त्या ठिकाणी आज आपण उठवलेली आहे आणि त्यामधूनच निश्चितपणे मुस्लिम समाजाच्या त्या ठिकाणी ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या निश्चितपणे कब्रस्तानच्या असतील आणि कोणत्या विकास कामाच्या असतील त्या निश्चितपणे सोडवण्यात येतील। दुसरं म्हणजे या ठिकाणी मला मागणी केली होती की बोरवेलची सुविधा मुस्लिम समाजाच्या वस्तीमध्ये करण्यात यावी, ती सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आताच थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी बोरवेलसुद्धा आपण ओपनिंग त्या ठिकाणी करायचं आहे। आमचे सुशील कुमार देगलूरकर साहेब या ठिकाणी आहेत आणि निश्चितपणे आम्ही सर्व मिळून देगलूरचे सर्व काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून अतिशय निर्णय मुळाशी जाऊन जनतेत जाऊन तळागाळात जाऊन आम्ही कार्य करत आहोत। तरुण समस्या सोडवण्याचा आमच्या वतीने पूर्णपणे प्रयत्न करत आहोत। आज देगलूरमध्ये आज प्रशासक असताना सुद्धा आम्ही आमचे सर्व नगरसेवक अजूनही जनतेमध्ये तेवढ्याच झटपटीने काम करत आहेत, तुम्हाला निश्चितपणे सांगतो आणि याचा मला अभिमान